जे भारतीय संविधान न्हावी येथील शारदा माध्यमिक विद्यालय येथील ज्या शिक्षिका आहेत निलिमा भोळे यांना एक तापीपूर्ण राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. एक भारतस्थ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेले आहे. ते आपल्या प्रत्यक्ष स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. ताई, आपलं TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, आपलं हार्दिक स्वागत. एक भारतस्थ पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि एक चांगल्या प्रकारे या पुरस्कारासाठी आपण पात्र झालेला आहात. बरं, या तापीपूर्ण जो राज्यस्तरीय आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे यासाठी निवड कशी झाली, निवडीच्या संदर्भात थोडक्यात काय सांगा? यासाठी आमच्या फाउंडेशनच्या काही निकष होते, त्यांच्या ज्या काही अटी होत्या त्या निकषांच्या आधारे मी निकषांच्या अधीन जाऊन माझी निवड करण्यात आली. ताई, बरं, एक महत्त्वाचं की हा जो राज्यस्तरीय पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे याचं वितरण कुठे झालेलं आहे काय सांगा? मुक्ताईनगरला मंगल कार्यालयामध्ये. बरं, स्वरूप काय होतं या पुरस्काराचं? त्याच्यामध्ये आम्हाला मानचिन्ह मिळालं, प्रशस्तीपत्र, शाल, बुके, श्रीफळ असं. बरं ताई, हा जो तापी पूर्ण राज्यस्तरीय पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे याच्या आधी आपल्याला कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहे काय सांगा? याआधी मला आदर्श सासूसून पुरस्कार मिळालेला आहे. तेव्हा म्हणजे आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये असल्यामुळे एकूण 27 वर्ष आम्ही त्यावेळेस एकत्र होतो. आज रोजी आम्ही 30 वर्ष एकत्र आहोत. त्यावेळी आम्हाला तो 27 वर्ष असताना सासूसून पुरस्कार एकत्र राहिल्यामुळे मिळालेला होता. म्हणजे आपला आदर्श इतरांनी घ्यावा हा महत्त्वाचा मुद्दा आहे की एकत्र कुटुंब पद्धती कशी असते आणि त्याचा आदर्श इतरांनी घ्यायला पाहिजे. बरं ताई, हा जो राज्यस्तरीय पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे याच्या माध्यमातून आपलं भविष्यामध्ये व्हिजन काय राहणार आहे, आपलं ड्रीम काय राहणार आहे, स्वप्न काय राहणार आहे काय सांगा? की बाकी म्हणजे आपण आपलं काम करत राहायला पाहिजे. आपल्याला नक्कीच फळ मिळणार आहे. उशीर जरी झाला तरी नक्कीच आपल्याला फळ मिळणार आहे. आपण आपलं काम हे करत राहायला पाहिजे. बरं, एक चांगल्या प्रकारचा एक संदेश पण आपण सोसायटीमध्ये दिलेला आहे, समाजामध्ये दिलेला आहे. बरं, हा जो एक भारतस्थ पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे, तापीपूर्ण राज्यस्तरीय पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे आणि आजूबाजूच्या पंचकृषीतून आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची थाप आपल्याला मिळते आहे. तर या पुरस्काराचं श्रेय आपण कोणाला देणार काय सांगा? याचं श्रेय खरं म्हणजे मी माझ्या फॅमिलीला, त्यानंतर आपल्या फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, त्यानंतर आमच्या मुख्याध्यापिका मॅडम, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आपल्या गावातील सर्व नागरिक. या पुरस्कारासाठी खरं म्हणजे माझी फॅमिली, मुख्य म्हणजे माझे पती, त्यानंतर फाउंडेशनचे फाउंडेशनचे जे पदाधिकारी आहेत ते, त्यानंतर आमचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आपले समाजातील काही प्रतिष्ठित नागरिक समजा. ह्या होत्या निलिमा भोळे, या शारदा माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. एक चांगल्या प्रकारची सेवा ते देत आहेत आणि त्यांना तापीपूर्ण राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. या संदर्भात त्यांची आपण एक सविस्तर अशी त्यांनी त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. त्यांची आपण इंटरव्ह्यू मुलाखत घेतलेली आहे. आपल्या TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी आमच्या निलिमा भोळे मॅडमने मारलेली आहे. यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. पुनश्च आपल्या TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूज.